नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापुरात 2 महिला खासदार. महानगरपालिकेत 50% महिला लोकप्रतिनिधी. परंतु महिलांसाठी सोलापुरात एकही सुलभ शौचालय नाही. जरा तरी लाजा बाळगू द्या. सध्या असं वाटतं की सोलापूरबद्दल न बोललेलंच बरं. परंतु कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, कुणीतरी जनतेच्या मनातील बोललं पाहिजे, जनतेचे प्रश्न लोकांच्या समोर आले पाहिजे. कारण का तर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा जनता ह्या लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला भुलून मतदान करते आणि शेवटी 5 वर्ष त्यांना भोगत बसावं लागतात. कधी संपणार हे सोलापूरकरांची भोग असं वाटतं. कारण का तर सोलापुरामध्ये जे अधिकारी आहेत हे लाचखोर अधिकारी आहेत, भ्रष्ट पुढारी आहेत, सगळे स्वार्थी पुढारी आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये जी अवस्था वाईट आणि बिकट होती ते आमच्या सोलापूरच्या जनतेची. सोलापूरकर दरवर्षी 100% कर भरून सुद्धा सोलापूरकरांना साध्या सुखसोयी मिळत नाही आहेत. आता नगरसेवक न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र आणि र म्हणजे रस्ते, ह्या सुद्धा सारख्या सेवा मिळत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सोलापुरात असंख्य अडचणी आहेत. त्या अडचणी अजूनही सुटताना दिसत नाहीत. गेल्या 40 वर्षापासून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. विमानसेवा सुरू झाली खरी, परंतु आत्ताची जर सध्या राजकीय परिस्थिती अशी बघितली की कोण खालच्या लेवलला जाईल काय सांगता येत नाही. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कोण काय करेल सांगता येत नाही. विमानात बसायला आज पैसे पडतात, परंतु विमानातून उतरायचं म्हणताना नशीबच लागतं असंच म्हणावं लागेल. एखादा माणूस विमानात बसलेला परत कधी येईल याची शाश्वती नाही असं म्हटलं जातं. कारण खूप राजकारण घाणेरडं झालं, लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. आमचे राजकीय नेते दरवर्षी 8 मार्चला महिला दिन असतो तेव्हा नुसतं बघायचं महिलांबद्दल आदर काय, महिलांबद्दल कार्यक्रम काय, महिलांबद्दल सत्कार काय, महिलांबद्दल भाषणं काय, महिलांचे सत्कार केले जातात, भाषणं केलं जातं. ज्या कुणालाही सत्कारला जातो, कुणाचाही पुरस्कार, कुणालाही कसलाही पुरस्कार दिला जातो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरस्काराचं एक पेव फुटलेलं आहे. कोणही उठतंय कुणालाही पुरस्कार देत आहे, पण असा विचार करत नाही की तो ज्या माणसाला आपण पुरस्कार देतो त्या व्यक्ती आहे का त्या लेवलचा, त्या लायकीचा. एखादा कुठला तरी असेल ठीक आहे, मी असं म्हणत नाहीत की सगळेच नालायक आहेत, असं म्हणत नाहीत, काही चांगले पण लोक आहेत. परंतु बाकीचे ज्यांचं काय संबंध पण नसतो, काय नसतो, अशा लोकांना सुद्धा पुरस्कार दिले जातात. आणि महिला दिनी महिलांबद्दल भाषणं काय, महिलांचा गौरव काय, महिलांबद्दल सन्मान काय, आश्वासनं दिली जातात. परंतु मला सांगा, खरं ती आश्वासनं पूर्ण होतात का हो? अजिबात पूर्ण होत नाहीत. हे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं भलं करण्यासाठी फक्त महिलांचा वापर करून घेतले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना आज 50% आरक्षण आहे. त्यामुळं महापालिकेमध्ये सुद्धा महिलांचं 50% प्रमाण आहे. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे सोलापूर शहरातील सगळ्याच मुताऱ्या आहेत, जवळपास ज्या फुटपाथवरच्या मुताऱ्या आहेत, त्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या चेल्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी तिथं दुकान टाक, कुठं पानटपरी टाक, कुठं काय टाक, असं करून सगळे ते हडप केलेले आहेत. बऱ्याचशा फुटपाथवर अतिक्रमण आहे. फुटपाथ हा वास्तविक पाहता लोकांना चालण्यासाठी असतो, परंतु फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण का आता लोक रस्त्यानं जातात, फुटपाथवरनं चालत जायचं असं लोक रस्त्याने जातात आणि अपघाताला तिथं आमंत्रण मिळतं. बरेचसे अपघात वगैरे होतात. बऱ्याचशा मुताऱ्या गडप झाल्यात, 1-2-3 शिल्लक राहिल्या आहेत. आणि महापालिका जर म्हणालं तर नुसता सगळा तिथं चोरांचा बाजारच आहे. महापालिकेमध्ये तुम्हाला सांगतो, मध्ये एकदा गरुड कंपनीने कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलं होतं, त्यासाठी कोट्याधी रुपये देण्यात आले. ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवहार. महापालिकेमध्ये पाकिट संस्कृती बदनाम आहे. महापालिका बदनाम होई पाकिट संस्कृती केली असं म्हणायला काही हरकत नाही. एवढी महापालिका बदनाम आणि भ्रष्ट आहे. सगळ्यात सोलापूरची महानगरपालिका भ्रष्ट आहे. आणि तरीसुद्धा तिला स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला होता. म्हणजे मला असं वाटतं की ज्याने पुरस्कार दिला होता त्याला जोड्यानं पहिला हाणलं पाहिजे. कसल्यासाठी पुरस्कार द्यायचा? की तुम्ही जास्त पैसे खाल्ले म्हणून पुरस्कार द्यायचा, का मुताऱ्या खाल्ल्या म्हणून पुरस्कार द्यायचा, काय केलं म्हणून पुरस्कार द्यायचा, की डांबरातील लोणी खाल्लं म्हणून तुम्हाला पुरस्कार द्यायचा? आणि स्मार्ट सिटीमध्ये कसले स्मार्ट कुणाला म्हटलं जातं? ज्यांचे विचार स्वच्छ, मन काळं का असं, दिसायला काळे काय असतात, मन विचार स्वच्छ पाहिजेत, मन चांगलं पाहिजे. हे सगळ्या दृष्टीने साधे सावळे पण नाही आहेत, मन पण घाणेरडं आहे, दिसायला पण घाणेरडं आहेत, सगळ्याच विचार पण घाणेरडे आहेत. सोलापुरामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट सांगायची म्हणजे
सोलापुरामध्ये 2 महिला खासदार आहेत. आता ह्या अगोदर आमदार होत्या, आमदार प्रणिती शिंदे, आता त्या खासदार आहेत. 3 टर्म त्या आमदार होत्या, आता खासदार आहेत. त्यानंतर आता नूतन खासदार आहेत सौ डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांची परवा निवड झाली. त्या डॉक्टर आहेत, अभ्यासू आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि एका उच्च शिक्षित महिलेला संधी मिळाल्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः जस्ट कॉल मी न्यूज 24 चॅनलच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो की एका चांगल्या व्यक्तिमत्वाला संधी मिळाली. आणि अशाच राजकारणामध्ये अशाच चांगल्या सुसंस्कृत आणि उच्च लोकांची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच त्या काहीतरी लक्ष देतील आणि सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतंय. आणि त्यांना पण एक विनंती आहे की सोलापुरामध्ये आता जर पाहिलं तर खासदार प्रणिती शिंदे, तुम्ही पण खासदार आहात. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये 50% महिला लोकप्रतिनिधी आहेत. परंतु एक शोकांतिका म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की महिलांसाठी एकही सुलभ शौचालय नाही आहे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत. सोलापुरामध्ये महापालिकेने काय केलं, ई टॉयलेट बांधले, हिरवे ई टॉयलेट आहेत. सिद्धेश्वर मंदिरपासलं ई टॉयलेट आहे, अजूनही ते काढलं जात नाही. बरेचसे भक्त लोक येतात, तिथं लोक कसे घाण करतात हे पंचायत कमिटीला किंवा महापालिकेला दिसत नाही का? आणि स्वतःला राजकीय नेता, राजकीय पुढारी, जनतेचा सेवक समजणाऱ्या ह्या जनतेच्या कैवर ह्यांना समजत नाही का की आपण काय केलं पाहिजे. सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत. आपण सगळ्याला मोठ्या अभिमानाने सांगतो की सिद्धेश्वर मंदिर म्हणजे आमचं आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे. परंतु इथं आल्यावर काय पाहायचं, लोकांनी काय मुतारी पाहिजे का? परगावातली मुंबई पुण्याची लोक वर येतात, त्यांनी आलेल्या पहिले ती मुतारी पाहिजे का? ती मुतारी तशीच पडलेली आहे, तुटक्या अवस्थेत आहे. अशा बरेचसे ई टॉयलेट म्हणजे त्याचा अर्थ काय की ई म्हणजे काय तर पैसे त्यात टाकायचे आणि टॉयलेट करायचं म्हणे. परंतु आता लोक तिथे पैसे टाकायचे पण केले, नुसतं टॉयलेटच करतात आणि ते एवढं घाण झालं आहे, पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, सगळे बंद पडलेले आहे. त्यात पैसे महापालिकेने खाल्ले, बसमध्ये पैसे खाल्ले, डांबरामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि आमच्या राजकीय नेत्यांच्या संगनमताने त्यांनी पण पैसे खाल्ले. हा सगळ्यांनी मिळून सोलापूरचा सगळा सत्यानाश केलेला आहे. मग मला असं वाटतं की आता जे नूतन खासदार आहेत डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, त्यांनी जरा लक्ष घालावं. त्याचबरोबर खासदारताईंनी, प्रणितीताईंनी पण लक्ष घालावं. आणि महापालिकेत 50% लोकप्रतिनिधी आहेत. ह्या सगळ्या महिला प्रतिनिधींनी एक सगळे प्रश्न बाजूला ठेवावे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी एक सुलभ शौचालय करावं. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये असेल किंवा कुठं जर असेल तर महिलांसाठी एक सुलभ शौचालय पाहिजे. ह्या राजकीय नेत्यांना लाज वाटली पाहिजे की आपण नुसतं महिला दिनी भाषणं करतो, सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो, पण तुम्हाला लाज वाटत नाही का की तुम्ही एवढे मोठे पैसे खाता, एवढे मोठे महापालिकेचे पैसे असतं, बजेट असतं, बरेच वेळा बजेट परत जातं, परंतु तुम्ही त्या पैशाचा काय वापर करता? नुसतं महापालिकेत हामरीतुमरी करायची, नुसतं वाघासारखं भांडण करायचं, हे काही उपयोगाचं नाही आहे. त्यासाठी ह्या दोन्ही महिला खासदारांनी प्रयत्न तर करावेच. बाकीच्या ज्या 50% महापालिकेमध्ये महिला लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण आवाज उठवावा आणि जातीनं ह्याकडे लक्ष घालावं आणि हे प्रश्न सोडवायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी ज्या मुताऱ्या ज्या खाल्लेल्या आहेत, नाहीतर ह्या अधिकाऱ्यांनी असं केलं पाहिजे महापालिकेच्या की लोकप्रतिनिधी महापालिकेचे जे आहेत, पुरुष प्रतिनिधी आणि महापालिका ह्या दोघांनी संगनमत केलं पाहिजे की जे पुरुषांच्या मुताऱ्या राहिलेल्या जे काढलेले आहेत, सगळ्या सुलभ शौचालय पुरुषांचं आहे ते काढलेले आहेत, ते पण अजून राहिलेले 2-3 ते पण काढावं. आणि प्रत्येक पुरुषांना युरिनसाठी पिशवी द्यावी आणि त्याचा पण टॅक्स लावावा आणि त्यामध्ये पण पैसे खावे, असं सर्व जनता सोलापूरची म्हणत आहे. एवढा संतप्त सवाल सोलापूरच्या जनतेतून होते. सोलापूरच्या बऱ्याचशा जे पुरुषांसाठी ज्या मुताऱ्या होत्या त्यांच्या चेल्याने, राजकीय नेत्यांनी ह्यांनीच गडप केलेल्या सगळ्या खाल्लेल्या आहेत. म्हणजे तुम्ही मुताऱ्यासुद्धा गडप करता, म्हणजे तुम्ही किती खालच्या लेवलला जाता, तुमची पात्रता काय, तुमची लायकी काय. आणि लोकंसुद्धा तुम्हाला मूर्खासारखे निवडून देतात. म्हणजे तुम्हाला निवडून देणारे मूर्खसुद्धा नालायक आणि मूर्खच म्हणले पाहिजेत, बेजबाबदार म्हणले पाहिजेत. माझं तर असं म्हणणं आहे की दर 5 वर्षांनी तुम्ही येतात, 2-3 हजार रुपये देता, कुठल्या तर महापुरुषाचे पोवाडे गाता आणि मतांची भीक मागता आणि तुमच्या झोळीमध्ये तुम्ही 2-3 हजार रुपये देता आणि हे तुम्हाला मतांची भीक टाकतात. 5 वर्षानंतर मग तुम्ही नुसतं खायचंच काम करता, नुसतं खायचं. म्हणजे अशी अवस्था आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मागच्या महिन्यामध्येच 8 मार्चला महिला दिन झाला, बरेचसे भाषणं झाली, कौतुक झाले, आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम पण झाले, सन्मान झाला, पुरस्कार झाला, परंतु ह्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण का तर सोलापुरामध्ये 2 महिला खासदार आहेत, 50% महापालिकेत लोकप्रतिनिधी आहेत महिला,
परंतु महिलांसाठी एकही सुलभ शौचालय नाही, म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे. ह्या पुरुष लोकप्रतिनिधी, सगळ्याच लोकप्रतिनिधींना थोडी जर लाज वाटली पाहिजे. जर खरीच मनाची जर लाज असेल तर त्यांनी ह्या प्रश्नाकडं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सर्व सोलापूरकरांच्या वतीनं होत आहे. धन्यवाद.